प्रतिनिधी महेंद्र जोईल या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। महेंद्र, नक्कीच आपण आता पाहिलं की बाळ माने यांना शिवसेना ठाकरे गटातून जी आहे ती उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांनी ऐन वेळी जे आहे ते माघार घेतल्यामुळे पक्षविरोधी कारवाई करण्यात जे आहे ती पक्षाकडून आलेली आणि त्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून जी आहे ती अकलपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल जे आहे ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ही कारवाई केल्याचं जे आहे ते संजय राऊत यांनी ट्विट करत सांगितलंय। निलेश राणे सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बाळ मानेंनी भेट घेऊन जी आहे ती माघार घेतली आहे आणि एकंदरीत पक्षविरोधी सगळ्या या कारवाई आहेत, त्यामुळे ती बाळ मानेंवर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आता कोकण विधान परिषदेमध्ये जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्यासाठी जे आहे ते अनिकेत तटकरे यांचा मार्गही मोकळा झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत महाविकास आघाडीला हा धक्का म्हणावा लागेल, कारण बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने जे आहे ती महायुतीसाठी ही निवडणूक आहे ती आता सुखकर झाल्याचं पाहायला मिळते। महेंद्र, या सगळ्या संदर्भात बाळ मानेंनी कुठली प्रतिक्रिया दिलेली आहे का? कुठली सोशल मीडियावरची त्यांची पोस्ट आलेली आहे का समोर? बाळ मानेंकडून याबाबत काही जी आहे ती माहिती देण्यात आली नाही आहे। मात्र कोकणच्या राजकारणाचा आता नवा अध्याय, कारण बाळ माने पूर्वी भाजपमध्ये होते, नंतर ठाकरे गटात आले होते आणि आता जे आहे ते त्यांनी शिंदेशी जे आहे ती जवळीक साधल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता बाळ माने पुढे काय करणार, बाळ मानेंचा पुढचा निर्णय काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुठल्या शक्यता वर्तवता येऊ शकतात महेंद्र या संदर्भात? आता बाळ माने काय निर्णय घेऊ शकतात? सध्या बाळ माने हे काय निर्णय घेत आहेत हे त्यांची प्रतिक्रिया आल्यावरती सांगतात। मात्र या सगळ्या आता गाठी भेटींमध्ये आपण पाहिलं तर जी नितेश राणेंसोबत जी भेट झाली आहे ती आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ते पूर्वी होते, त्यामुळे त्यांचं नेमकं आता ही माघार घेण्यामागे त्यांचं नेमकं कारण काय आणि त्यांचं पुढचं जे ते राजकीय भविष्य काय असणार हे ते स्वतःच सांगतील। मात्र या सगळ्या माघारपणामुळे जे ते महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसला आणि त्याचबरोबर ठाकरेंनाही एक मोठा धक्का मारावा लागेल, कारण ठाकरेंनी जे ती बाळ मानेंवर विश्वास दिला होता आणि त्यांनी ही या निवडणुकीसाठी जे ते उमेदवारी दिली होती। मात्र या ऐनवेळी त्यांनी माघार घेत जे ते पूर्णपणे जे ते ठाकरेंना हा मोठा धक्का आणि महाविकास आघाडीला हा धक्का म्हणावा लागेल। महेंद्र, खरं तर अशा निवडणुका आल्यानंतर कार्यकर्त्यांना प्रचंड इच्छा असते आपल्याला तिकीट मिळावं असं। अशामध्ये ठाकरेंनी जसं तुम्ही म्हणालात की आता विश्वास दाखवला होता बाळ मानेंवर, मात्र अशा पद्धतीने त्यांनी माघार घेणं ही गोष्ट समोर आल्यानंतर मात्र त्यांच्यावर पक्षातून कारवाई झाली। कार्यकर्त्यांमध्ये आता काय नेमक्या चर्चा आहेत? जे कोणी इच्छुक होते त्यांच्या मनात नेमकं काय नेमक्या चर्चा आहेत? त्यांच्याकडून काही याबाबत बोललं गेलंय का? नक्कीच आपण पाहिलं असेल की गेले काही दिवस संजय राऊत सतत जे ते पत्रकार परिषदेमध्ये सांगत असतात की ही निवडणूक जी आहे ती रद्द करा, कारण इथेच या ठिकाणी सर्व घोडे बाजार चालू आहे। त्यामुळे एकंदरीत आता बाळ मानेंनी काय तडजोड केली आहे त्याबाबत जर आपण पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे, कारण बाळ माने हे भाजपमधून ठाकरे गटात आले होते आणि ठाकरेंनी एवढा विश्वास दाखवला होता आणि त्यांना उमेदवार दिली होती। मात्र आता जुन्या जाणते जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांना कुठेतरी प्राधान्य द्यावं अशी जी आहे ती सामान्य ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची जी आहे ती मागणी आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आता अजून याच्या पुढे काय ठरवतात, कारण ठाकरे गटाचं जे आहे ते कोकणामध्ये आता फार कमी असं अस्तित्व दिसून येत आहे, कारण सगळेच जे आहे ते शिंदे गटांमध्ये गेले। आपण पाहिलं असेल मागे केसरकर असतील किंवा आणखीन राजन साळवी असतील, हे सगळे जे ते शिंदेच्या सेनेत गेले। त्यामुळे आता कोकणासाठी जे ते उद्धव ठाकरे हे काय करतायत आणि या सगळ्या परिस्थितीवरती सर्वसामान्य शिवसैनिक यांची ही भावनिक अशी प्रतिक्रिया आहे की जे जुने जाणते आणि ज्येष्ठ असे शिवसैनिक आहेत त्यांना जे ते प्राधान्य देणं फार महत्वाचं आहे। आणि उद्धव ठाकरे आता यांचं पुढचं काय पाऊल असेल किंवा उद्धव ठाकरे या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार। मात्र या माघार घेतल्यामुळे बाळ मानेंनी जी माघार घेतली निवडणुकीत त्यामुळे ठाकरे गटासहित महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतोय। महेंद्र, आता जसं तुम्ही म्हणालात की काही तडजोड झालेली असू शकते, कारण नितेश राणे यांच्यासोबतच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते आल्याचं आपण बघितलं मानेंना। काय तडजोड झालेली असू शकते? काय आश्वासन मिळालेलं असू शकतं मानेंना?
अद्याप याबाबत जे आहे ते काही अधिकृत असं आपण सांगणं उचित नाहीये. मात्र बाळ माने यांनी नेमकी माघार का घेतली, त्यांचं काही वेगळं राजकीय पुनर्वसन होत आहे का, त्यांना काही देण्यात येत आहे का, ही चर्चा आहे ही अद्याप आपण फक्त करू शकतो. मात्र बाळ माने यांनी जो माघार घेतली आहे त्यामुळे एक मोठा धक्का आहे तो ठाकरे गटालाच बसलाय, त्याचबरोबर महाविकास आघाडीला बसलाय. त्यामुळे बाळ माने आता काय प्रतिक्रिया देतात आणि बाळ मानेचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण बाळ मानेंनी जी आता माघार घेतली त्याच्यामुळे कोकणातलं जे गणित आहे ते महायुतीसाठी फार सोपं झाल्याचं पाहायला मिळतं. कोकणातली उमेदवारी आहे ती आता बिनविरोध जी आहे एकंदरीत निवडणूक ही होणार ही मात्र निश्चित आहे. जी महेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही महत्त्वाची बातमी सांगूयात. कोकण विधान परिषदेतून बाळ माने यांनी माघार घेतली. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेलेली होती. मात्र अशातच बाळ माने हे नितेश राणे यांच्यासह थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी आपला जो दाखल केलेला उमेदवारी अर्ज होता तो मागे घेतला आणि त्यानंतर पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्याची कारवाई केली गेली. सध्या विनायक राऊत आपल्याशी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत. विनायक राऊतजी, अशा पद्धतीनं बाळ मानेंना दिली गेलेली उमेदवारी, त्यांनी घेतलेली माघार आणि आता पक्षातून झालेली हकालपट्टी, या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया. बाळ माने यांनी माघार घेऊन पक्षाचा विश्वासघात केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास, जे प्रेम आणि जे आत्मीयतेने बाळ माने यांना सातत्याने वागणूक दिली होती, आपल्या घरच्या कुटुंबियाप्रमाणे त्यांना त्यांचा सन्मान केला जात होता, त्या बाळ मानेंनी अशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन पक्षाचा विश्वासघात केला, माननीय उद्धव साहेबांचा विश्वासघात केला आणि म्हणून या बेईमानीला कदापि थारा दिला जाणार नाही म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. पण विनायक राऊतजी, आता जेव्हा कार्यालयामध्ये ते आले जिल्हाधिकारी कार्यालयात, तेव्हा नितेश राणे त्यांच्या सोबत होते. कुठली तडजोड झालेली असेल अशा सुद्धा चर्चा त्यामागे सुरू आहेत. तडजोड तर 100% झालेली आहे. नितेश राणे काय किंवा समोरचे उमेदवार काय यांनी घोडा बाजार केला, बैल बाजार केला, रेडा बाजार केला आणि ती जी तडजोड केली त्या तडजोडीला हपापलेले जे बाळमाने त्यांनी शेण खाल्लेलं आहे. ठीक, विनायक राऊतजी धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राकडे ही सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली त्यासाठी. आपण हे दृश्य बघतोय, बाळ माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली जी ठाकरे गटाकडून त्यांना दिली गेलेली होती. नुकतंच विनायक राऊत यांनी सुद्धा सांगितलं की विश्वासानं ठाकरेंकडून ही उमेदवारी दिली गेली, मात्र त्यांनी हा विश्वासघात केलाय असं सुद्धा विनायक राऊत यांनी म्हटलं.